नाशिक मुंबई महामार्गावर द्वारका परिसरात लोखंडी सळईनं भरलेल्या ट्रकला पिकअपची मागून धडक, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, जखमींपैकी 2घांची प्रकृती गंभीर। नवी मुंबईत पाम बीचवर भरधाव कारच्या धडकेत 2 तरुणींचा मृत्यू, अपघातानंतर कार चालकाचा पळ, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बीडच्या सौंदाना गावात राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू, अपघात की घातपात, भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून शंका व्यक्त। वाल्मिक कराड विरोधात मुक्कालावा, मस्साजोगचे गावकरी आक्रमक, सामूहिक आत्मदहनाचा इशारा, तर सरपंच संतोष देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुख मस्साजोगमध्ये टॉवरवर चढून करणार आंदोलन। विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीकडून हस्तगत नाही, चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती, मोबाईलबाबत केज कोर्टाकडूनही सीआयडीला सवाल। महापालिका निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय हवा, अमित शहांचं भाजपच्या शिर्डीतल्या अधिवेशनात नेत्यांकडून वक्तव्य, उद्धव ठाकरे शरद पवारांवर पुन्हा टीकेची झोड। कार्यकर्ते केशव तर मोदीजी माधव होते, विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशावर फडणवीसांकडून वक्तव्य, तर सर्व घोषणा पूर्ण करण्याचंही दिलं आश्वासन। भावी मुख्यमंत्री जाणते राजे घरी बसवले, विखेंचा टोला, तर संपवण्याची भाषा करणाऱ्या ठाकरेंचं भाषण विसरू शकत नाही, शेलारांचं वक्तव्य। अमित शहांनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांना सज्जड दम, सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका, जनतेशी संपर्क ठेवा, शहांच्या सूचना। ठाण्यात एकनाथ शिंदेंनी घेतला सुपर कारमधून ड्रिफ्टिंगचा थरारक अनुभव, उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी केलं ड्रायव्हिंग। घोटाळेबाज स्टोरेज कंपनीवरील कारवाई दरम्यान 1,90,00,000,000चा मुद्देमाल जप्त, तुर्भेच्या स्टोरेज कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त। रणजीच्या क्रिकेट संघातून काढल्यावर कपिल देवची हत्या करायला त्याच्या घरी गेलो होतो, पण कपिलच्या आईकडे बघून गप्प बसलो, क्रिकेटपटू योगराज सिंग यांचा खळबळजनक दावा। वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खास सोहळा, आजपासून खास कार्यक्रमांचं आयोजन, पहिल्या दिवशी गावस्करांच्या हस्ते मुंबईच्या कर्णधारांचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।